नमस्कार. यशस्वी मराठी उद्योजकाची यशोगाथा आणि त्यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या झेप या कार्यक्रमात मी आरती पाठक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अशाच एका उद्योजकाला भेटणार आहोत ज्यांनी इम्पोर्ट सबस्टिट्यूटची निर्मिती केली आणि सोबतच 20 इतर देशांमध्ये आपली उत्पादनं निर्यात करण्याची किमया देखील साधली. तर असे हे यशस्वी गुणवंत उद्योजक म्हणजेच अवंती पॉलिमोल्ड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि संस्थापक श्री शिरीष बाळकृष्ण क्षीरसागर. झेपच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझं विनम्र अभिवादन. माझा जन्म पुण्यातलाच. आमचं कुटुंब क्षीरसागर कुटुंब गेले जवळजवळ 100 वर्ष पुण्यामध्ये राहत आहे. खरं तर आमचं मूळ गाव पालीचा खंडोबा म्हणजे साताराजवळची जी पालगाव आहे त्या पालगावचे आम्ही मूळचे पालकर. पण गेली 100-125 वर्ष आम्ही पुण्यातच स्थायिक असल्याने आम्ही क्षीरसागर या नावाने ओळखले जातो. माझे वडील बाळकृष्ण निळकंठ क्षीरसागर हे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरीला होते. त्या काळातली ती ब्रिटिश इंडिया कंपनी. त्यांनी जवळजवळ 35 वर्ष तिथं नोकरी केली. माझी आई नलिनी क्षीरसागर ती मॅट्रिक झालेली होती. ती समाजसेविका होती. ती आमच्या समाजाचं काम बरेच वर्ष करत होती. ती त्या संस्थेची अध्यक्ष म्हणूनही काम करत होती. बालवाडीत माझी 1-2 वर्ष गेल्यानंतर मला नवीन मराठी शाळेमध्ये घातलं. नवीन मराठी शाळा ही शनिवार पेठेतली त्या काळातली अतिशय सुप्रसिद्ध शाळा. 1ली, 2री, 3री, 4थी 4 वर्ष मी त्या शाळेमध्ये होतो. आणि त्या शाळेने खरोखर मला खूप काही गोष्टी दिल्या. माझं लहानपण समृद्ध केलं असं मला वाटतं. माझी आणि शिरीषची ओळख ही दुसरीत आम्ही त्या दिवशी एका बाकावर बसलो. नवीन मराठी शाळा पुणे या शाळेमध्ये. त्या दिवशीपासून माझी आणि शिरीषची ओळख झाली. आणि ती आजही तेव्हा ज्या स्वरूपात होती त्याच्यापेक्षा थोड्या बदललेल्या स्वरूपामध्ये अशी आजही आहे. 4थी नंतर मी 1 वर्ष समोरच असलेल्या रमणबाग शाळेमध्ये जायला लागलो. मला टेक्निकल विषयांची आवड असल्याने असं माझ्या मनात आलं की आपण पुढे होऊन इंजिनियर व्हावं. हे काकोंड आणि मला 5वीतच असं वाटलं होतं. मग टेक्निकल सब्जेक्ट असलेली शाळा म्हणून मग मी रमणबाग सोडून न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड म्हणजे टिळक रोडला असलेलीच न्यू इंग्लिश स्कूल तिथं मी माझं नाव घातलं आईवडिलांनी 6वी नंतर. आणि 6वी नंतर 11वीपर्यंत मी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड इथं होतो. एकदा माझ्या वडिलांनी रेकॉर्ड प्लेअर म्हणजे टर्न टेबल विकत आणलं आणि शिरीषनी त्याच दिवशी रात्री त्याचे मेकॅनिक्स कसे चालतात असं ते बघण्यासाठी त्यांनी उघडलं तर टर्न टेबलच्या खालच्या बाजूला जे मेकॅनिकल गिअर्स असतात त्याला लावलेलं ग्रीस होतं. ते त्याच्या हाताला सगळं लागलं आणि हात काळे झाले. त्याला आधी वाटलं की हा चिखल असेल किंवा माती असेल. म्हणून त्यांनी केलं काय तर सरळ नळाखाली अख्खं टर्न टेबल ठेवलं आणि टर्न टेबल अख्खं त्यांनी घासून काढलं. ते टर्न टेबल धुण्याच्या भानगडीमध्ये नंतर मग वडिलांनी माझ्या किती त्याची धुलाई केली ती वेगळीच. त्याच्यानंतर अर्थातच इंजिनिअरिंग पुढे करायचं. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेतली. फर्स्ट इयर सायन्स पर्यंत तिथे शिकून पुढे इंजिनिअरिंगला जायचं. परंतु प्री डिग्री आणि फर्स्ट इयर सायन्स झाल्यानंतर FYला मार्क कमी पडले. त्यामुळे मग इंजिनिअरिंगची ॲडमिशन गेली माझी. पण मग नाव माहीत नव्हता मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली आणि मी पुढे पॉलिटेक्निकला जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुढे केलं. शिरीषची शाळा बदलली. त्याच्याबरोबर मी जायचो दुसऱ्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर शिरीषने टेक्निकल घेतलं. मीही टेक्निकल घेतलं. शिरीष इंजिनिअरिंगमध्ये गेला. माझ्या वडिलांच्या बदल्या होत असायच्या. त्यामुळे माझे वडील वेगळ्या गावी जायचे. त्याप्रमाणे मी वेगळ्या गावी जायचो. पण शेवटी मूळ आम्ही नारायणपेठेतले असल्यामुळे आमचे तेव्हा निर्माण झालेले जे संबंध होते ते तसेच कंटिन्यूड राहिले. शिरीषजींबद्दल आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे ते उत्कृष्ट वायोलिन वादक आहेत. वायोलिनच्या शिक्षणात 1977 साली त्यांनी संगीत विशारद ही पदवी देखील मिळवली.
तेही DMEच्या 1 वर्ष आधी. पण फक्त पदवीच मिळवली नाही बरं का, तर व्हायोलिनच्या क्लासमध्ये त्यांना त्यांच्या आयुष्याची जोडीदारही मिळाली. त्यांच्या घराच्या शेजारीच व्हायोलिनचा क्लास होता. गोडसे व्हायोलिन विद्यालय त्याचं नाव. अतिशय जुना नावाजलेला क्लास. आणि त्यावेळेला त्या क्लासमध्ये 250-300 विद्यार्थी शिकायचे. आम्ही त्या क्लासला जॉईन झालो आणि बेसिकली वाद्याची थोडी माहिती होती, जाण होती आणि आवड होती. त्यामुळे त्याच्यामध्ये पटकन मन रमलं आणि चांगलं वाजवायला लागलो. 1-1 वर्ष पुढे जात मी परीक्षा दिल्या आणि 4-5 वर्षामध्ये संगीत विशारद ही त्यातली जी ग्रॅज्युएशन लेवलची परीक्षा आहे ते मी चांगल्या मार्कांनी पास झालो. हा सगळा व्हायोलिन शिक्षणाचा प्रवास चालू असताना व्हायोलिनच्या क्लासमध्ये मंजू नावाच्या एका मुलीशी ओळख झाली. ती पण उत्तम व्हायोलिन वाजवायची. आमच्या ग्रुपमध्ये मग प्रमोद रानडे होता, मंजू धाराप होती, अजून असं सगळे आम्ही मग एकत्रित कुठेतरी कार्यक्रम अटेंड करणे, कार्यक्रम करणे, छोट्या ट्रिप्सना जाणे, एकत्र गप्पा मारायला, गाणी ऐकायला भेटणे, या सगळ्या याच्यामध्ये मी आणि मंजू आम्ही एकमेकांच्या जवळ कधी आलो आम्हाला कळलंही नाही. आमची मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आम्ही दोघांनी कालांतराने लग्न करायचं ठरलं. पण कुठेही फारसा अजिबातच काही विरोध नव्हता. आमचं लग्न झालं, पुढे संसार सुरू झाला. पहिली जी जन्माला आली माझी मुलगी ती स्पेशल चाइल्ड आहे, तिला चालता येत नाही, तिला अवंती तिचं नाव. तिच्या नावाने आम्ही पुढं कालांतराने आमचा हा कारखाना सुरू केला आणि माझ्या या कारखान्याच्या प्रत्येक टप्प्यावरती माझ्या पत्नीचा म्हणजे स्वातीचा पूर्णपणे सहभाग होता. म्हणजे खरं तर मी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं याच्यामध्ये तिचं फार मोठं सहभाग होता, पाठबळ होतं. धारप मंडळी, त्याच्या बायकोच्या माहेरची मंडळी, यांना इंडस्ट्री फोकस होता आणि त्यांचे अतिशय चांगले इंडस्ट्रीमध्ये नाव होतं. आणि तिथून शिरीषला प्रॉब्ली कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये जावं अशा रीतीचं प्रोत्साहन मिळालं आणि शिरीषने स्वतःचं इंजेक्शन मोल्डिंग शॉप चालू केलं. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर रिझल्ट आला, आणखीन इंटरव्ह्यू सुरू झाले. पहिलाच इंटरव्ह्यू मी किर्लोस्कर फिल्टर्सच्या कंपनीत दिला आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झालो आणि मला 2 दिवसांनी त्यांचं ऑफर लेटर आलं की तुम्ही लगेचच जॉईन व्हा. आणि वर्षभर छान गेलं, पण फारसं काही मन रमलं नाही तिथं. असं लक्षात आलं की खूप काही टेक्निकल काही काम करायला संधी नाही आहे. त्यामुळे ते मी वर्षभरातच तो जॉब सोडला. आणखीन भोसरीच्या एका चांगल्या कंपनीत जॉईन झालो. शिकायची आवड असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याला जे जे लोक भेटले त्यांच्याकडून जेवढं चांगल्या रीतीने शिक्षण घेता येईल किंवा शिकता येईल ते शिकून त्याच्यातनं चांगल्या गोष्टी ॲब्सॉर्ब करून अशी त्यांनी पुढे करिअर केली. तिथंच असताना प्रयत्न चालू होते अजून कुठं चांगलं काम मिळत आहे का. इलेक्ट्रॉनिकामध्ये ॲप्लिकेशन दिला आणि तिथं मी सिलेक्ट झालो. त्या नोकरीत असतानाच माझा एक कॉलेज मित्र दुसऱ्या डिपार्टमेंटला होता. त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. तो म्हटला दे सोडून नोकरी, किती मिळतो पगार? म्हटलं 1500. तर तो म्हटला तू व्यवसाय सुरू कर, मी आता गेले 2 वर्ष करतोय, नक्कीच त्यापेक्षा जास्त मिळवतो. आणि खरोखर मी त्याच्यावर काम करायला लागलो. 6 महिन्यात त्यांनी मला मोल्ड मेकिंग शिकवलं सुद्धा. छान सुरू झालं माझं. आसपास तिथं मित्रही भेटले आणि 1-1.5 वर्ष तिथला जो ओनर होता तो म्हणला की मला ही जागा विकायची आहे, तर तू ती विकत घे, नाहीतर ती खाली कर जागा. म्हटलं काय किंमत? तर म्हटलं 3.5 लाख रुपये. मी म्हटलं अरे बापरे, मी 25,000 गोळा करताना मला नाकीनं आलं 2 वर्षापूर्वी, 3 लाख कुठून आणणार? मग तो म्हटला सोड सांग ती जागा. काय नाही, पुढच्या आठवड्यात ती जागा सोडली आणि माझा एक मित्र मकरंद लेले नावाचा माझ्या पाठीशी उभा राहिला. तो म्हटलं शिरीष काही काळजी करू नको, माझं गावामध्ये 300 फुटाची एक इंडस्ट्रियल शेड आहे, तिथं ती येऊन काम कर, तुझी 2 मशीन आरामात बसतील, सांग सुरू कर, पुढे काय करायचं आपण बघूया. आणि खरोखर 8 दिवसात सगळी मशिनरी आम्ही शिफ्ट केली आणि शनिवारात माझा कारखाना सुरू केला. अवंती असोसिएट्स आणि नंतर अवंती पॉलिमोल्ड्स या त्याच्या दोन्ही कंपनीजची सुरुवात आणि एक
त्याची आत्तापर्यंतचा प्रवास हा अगदी जवळनं आम्ही बघितलेला आहे. तर अतिशय शांतपणे, सचोटीने, सिन्सिअरली काम करणं, पूर्ण टीमला बरोबर घेऊन काम करणं, कुठेही आरडाओरडा नाही, कुठेही दिखावा नाही, असं हा शिरीषचे मेन गुण मला वाटतात. एक असं काम आलं की कधीच केलेलं नव्हतं. एक माणूस आला हातातनं बॅग घेऊन, तो म्हणला की असा मोल्ड करून पाहिजे मला. म्हणलं असल्या प्रकारचे मोल्ड कधी केलेले नाही ना, ब्लू मोल्डचा प्रकार आहे, त्याच्यातनं बाटल्या तयार होतात. तो म्हणला हो, आम्ही बाटल्या करणारी आमची भारतातली नंबर 1 कंपनी आहे पर्लपेट नावाची, त्या कंपनीमधनं मी आलो आहे. तर त्याचे मोल्ड्स करायचे आणि आम्ही त्या शेख नावाचे इंजिनियर होते, त्यांच्या मदतीने मी पहिला मोल्ड करून दिला आणि तो आम्ही रातोरात जाऊन महाडला चालवला आणि मलाच विश्वास बसला नाही, पण भराभरा त्यातनं त्या मोल्डमधनं बाटल्या बाहेर पडायला लागल्या. तो माझा ब्लू मोल्डिंग आज जे मी करतो त्यातला तो पहिला मोल्ड आम्ही तिथे केला 88-89 साली. प्रॉब्लेमला किंवा कुठल्याही चॅलेंजला शांतपणे सामोरं जाणं आणि शांतपणे तो प्रॉब्लेम डील करणं आणि एक मनात खात्री बाळगून जाणं की हा प्रॉब्लेम आहे म्हणजे ह्याचं नक्की सोल्युशन असणार, असा शिरीषचा स्वभाव आहे. पर्लपेटचं काम माझं सुरू आलं तसं त्यांची कामं यायला लागली. पाठोपाठ त्यांच्या ओळखीने पर्लपेटमधला एक इंजिनियर सोडून पार्लेमध्ये जॉईन झाला. त्यांनी तिथं माझं नाव सांगितलं की मोल्ड करणारा असा एक माणूस आहे की जो भारतात तसे कोणी करत नाही, पण हा माणूस करतो. मग पार्लीची लोकं माझ्याकडे आली, त्यांनी काम सुरू केलं आणि मग त्यांचं काम करता करता पार्लीची लोकांनी कुठनं तरी कॅडबरी शॉप्सला कळलं की मी असे मोल्ड्स करतो. तेव्हा मी जे काय करतो आत्ता मोल्ड्स करणारं कोणीच नव्हतं खरं तर. आणि आम्ही ज्या क्वालिटीचे आणि ज्या ॲक्युरेसीचे मोल्ड्स आम्ही तेव्हापासून करतो आहे ते तर खरोखर कुणाला जमलेलं नव्हतं की जे आम्ही केलं. मग मला तेव्हा पार्लेचं काम सुरू झालं, कॅडबरी शॉप्स झालं. पुढे कॅडबरी शॉप्स कंपनी कोका कोलानी टेक ओव्हर केली. तर कोका कोलाची लोकं दारात की आम्हाला मोल्ड्स तुम्ही करून द्या. म्हणजे मी काही म्हणजे माझ्या स्वप्नातही नव्हतं की कोका कोलासारखी इतकी जगप्रसिद्ध कंपनी माझ्याकडे मोल्ड घ्यायला येईल. पण त्यांचंही काम सुरू झालं आणि त्यांचं काम एक नाही दोन म्हणता म्हणता ते म्हणले आमच्या भारतात 64 प्लॅन्ट्स आहेत, तुम्ही किती ठिकाणचं करणार सांगा. म्हणलं ठीक आहे, मला जेवढं झेपेल तेवढं करतो. आणि अवंती पॉलीमोल्डची कंपनी तयार झाली आणि त्या कंपनीचं आज तुम्ही जर भारतामध्ये नाव बघितलं तर भारतात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या ह्या प्रकारचं काम करणाऱ्या कंपन्या असतील. एकदा का उद्योग व्यवसायात जम बसला की व्यवसायाच्या इन्फ्रास्ट्रक्चरल गरजा देखील वाढत जातात. शिरीषजींच्या बाबतीतही असंच झालं. 200 फुटांची जागा सुद्धा अपुरी पडायला लागली. मग त्यांनी सिंहगड रोडला 1000 फुटांची शेड घेऊन आपला व्यवसाय तिकडे शिफ्ट केला. आम्हाला या जागेमध्ये येऊन जवळजवळ आता 25-26 वर्ष झाली. सुरुवातीला आम्ही एक गरजेपुरता छोटा प्लॉट घेतला, त्याच्यावर छोटंसं बांधकाम केलं आणि आधीच्यापेक्षा खूपच मोठी जागा या आनंदामध्ये आम्ही काम सुरू केलं. कॉलेजमध्ये आम्ही बरोबर होतो, त्याच्यानंतर मध्ये काही गॅप पडली आणि मग पुन्हा इंडस्ट्रीयल करिअर जेव्हा दोघांचंही एकाच वेळेस साधारण सुरू झालं त्यावेळेस आम्ही बरोबर होतो. आम्ही जागा बघायला आलो होतो इथे. तेव्हाची जी जागा होती इथली ती बघून कधी वाटलंही नसतं की आत्ता आपण जो इथे अद्याप उत्तम गुणवत्तापूर्ण कारखानाची बिल्डिंग पाहतोय, फॅक्टरीची बिल्डिंग पाहतोय, ती होऊ शकेल. पण माझ्या मित्रामध्ये ते गुण असे आहेत की ते अनेक प्रकारचे गुण आहेत. म्हणूनच माणूस एखाद्या स्वतःच्या आयुष्याच्या स्पॅनमध्ये शून्यातून एवढ्या मोठ्या ह्याच्यापर्यंत येऊ शकतो. कामं यायला लागली, जरा वेगाने यायला लागली, मग मशिनरी कमी पडायला लागली, मग आम्ही मशिनरी वाढवली. तेव्हा मला कामं सुरू झाली ती पार्लेची सुरू झाली. पार्लेच्या पाठोपाठ बिस्लेरीची कामं सुरू झाली. त्याच्याच पाठोपाठ कोका कोलाची कामं सुरू झाली आणि कोका कोलाचे आम्ही अप्रूव्ड वेंडर झाल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला कामाचा इतका वेग वाढला की आम्हाला आहे ती मशिनरी पुरेना. मग आम्ही 2ची 3, 3ची 4 करता करता आज माझ्याकडे जवळजवळ CNC आणि VMC सेटअप 16 मशीन्सचा आहे. आणि ती जशी काळाची गरज लागेल तसंच आम्ही वाढवत गेलो. त्याच्यामध्ये व्हर्टिकल मशिनिंग सेंटर्स घेतली,
4 ॲक्सिस मशिनिंग घेतलं, CNC लेस आम्ही 2-4 प्रकारची घेतली, आम्ही CNC ड्रिलिंग 5 ॲक्सिस ड्रिलिंग त्याच्यामध्ये ॲड केलं. CNC ड्रिलिंग तर आम्हाला आमच्या गरजेचं कोणी बाजारात मिळेना म्हणून माझ्या मुलांनी पूर्णपणे डिझाईन केलं आहे आमच्या इथे आणि त्याप्रमाणे आम्ही बनवून घेतलं आणि ते आज मशीन माझ्याकडे इतकं उत्तम चाललं आहे की ते 8 तासाचं काम 1 तासामध्ये करतं ते मशीन. अशी मशिनरी आमच्याकडे आता सेटअप आहे. पहिल्यापासूनच शिरीष हा प्रोग्रेसिव्ह होता अतिशय आणि जसजशी टेक्नॉलॉजी बदलते, जसजशी कस्टमरची डिमांड बदलते, कस्टमरकडची स्पेसिफिकेशन्स ही जास्त स्ट्रिंजंट होत आहेत, त्याप्रमाणे आपल्या प्रोसेसमध्ये कसे बदल करायचे, आपल्याकडे असलेल्या मशिनरीमध्ये कसे बदल करायचे, आपल्या कंपनीमध्ये असलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये कसे बदल करायचे, हे संपूर्ण शिरीषने जसजशी त्याची प्रगती होत गेली त्या रीतीने त्या गोष्टींचा आपल्या करिअरच्या ग्रोथमध्ये कसा फायदा करून घ्यायचा हे खूप चांगल्या रीतीने तो शिकला. या सगळ्याच्यामध्ये माझ्या बरोबरीने माझा मुलगा जॉईन झाला 6-7 वर्षापूर्वी, जयदीप. तो जेव्हा नोकरी करणार किंवा माझ्याबरोबर काम करणारा ऑप्शन त्याच्याकडे होता तेव्हा तो म्हणला, बाबा मी 6 महिने इथे येऊन काम करतो, मी याचं फील घेतो, काय काम आहे काय प्रकारचं, ते जर मला पसंत पडलं, मला जर त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल असं वाटलं तर आपण पुढे जाऊया, असा त्यांनी अत्यंत बॅलन्स विचार केला. तो 6 महिने आला आणि मला म्हटला की येस बाबा मला इथं काम करायचं आहे. मी जॉईन झालो 2015च्या जानेवारीमध्ये आणि पहिली 1.5-2 वर्ष बाबांना मी शॅडो केलं, त्यांच्याबरोबर क्लायंट मीटिंग्स अटेंड केल्या, ट्रॅव्हल केलं, इंटरनल मीटिंग्समध्ये त्यांच्याबरोबर बसायचो आणि प्रत्येक डिपार्टमेंट डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, अकाउंट, सेल्स, सर्व्हिस या सगळ्याच्या निटिग्रिटीज बाबांकडनं आणि टीमकडनं मी शिकत गेलो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आमचं जे ट्रान्झिशन होतं ते फॉर्च्युनेटली खूप स्मूथ झालं. बाबांनी हळूहळू काही गोष्टींमध्ये लक्ष घालणं कमी केलं, जसं मी वाढवत होतो त्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं. आणि ॲट दी एंड ऑफ 2 इयर्स आम्हाला असं रिअलाईज झालं की डे टू डे सगळ्या गोष्टींमधनं कम्प्लिटली बाबांनी बॅक फूटवर येऊन मला ते हँडओव्हर केलं होतं. कुठल्याही कंपनीच्या सक्सेसमध्ये 3 Mचा खूप मोठा महत्त्व आहे, मॅन, मटेरियल आणि मनी. त्यातला मॅन हा खूप महत्त्वाचा आहे, हे आम्ही या कंपनीत सरांबरोबर काम करताना जाणलो. सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर सरांचं असं आम्हाला कंपनीचे मालक आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही. कधी आलं तरी कार्य मित्रा किंवा काय चाललं आहे, कसं घरचे बरे आहे का, मुलाचं शिक्षण कसं चाललं आहे याच्याबद्दल माहिती घेत असते. काही अडचण असली तरी आमच्याकडे किंवा काही प्रॉब्लेम असला तरी सांग, ते सॉल्व करत असते. ते कायम तुमच्यासाठी असतात आणि त्यामुळे इतका विश्वास वाटतो त्यांच्याबद्दल कुठल्याही गोष्टीमध्ये. तर मला असं वाटतं एक माणूस म्हणून ही इज अ जेंटलमन, ही इज एक्स्ट्रीमली मॉडेस्ट. आणि आजच्या जगात हे दोन्हीही एकत्र असणं मी फारसं बघितलं नाही आहे. कंपनीची प्रगती ही सरांची अथक प्रयत्न, जिद्द आणि अपार कष्ट यामुळे साध्य झालेलं आहे. त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. उंचीवर त्यांनी ती कंपनी नेऊन ठेवलेली आहे. बरेच लोक अवंती पॉलिमोल्ड्स किंवा अवंती असोसिएट्सच्या नावाने ओळखतात. कदाचित ते शिरीषला ओळखत नसतील, पण जेव्हा एखाद्या ठिकाणी शिरीषची ओळख होते आणि ते सांगितलं जातं की ते अवंती पॉलिमोल्ड्सचे जनक आहेत, तेव्हा लोक पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने शिरीषकडे बघतात. मी त्याचा जो प्रवास आहे, जीवन प्रवास, तर त्यांनी 600 रुपये पगारावरती सुरू केलेला जॉब असेल आणि आत्ताची कोट्याच्या कोटी उड्डाणे इथपर्यंत सगळा प्रवास मी त्याच्याबरोबर जवळ म्हणून पाहिलेला आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून तो विविध सामाजिक उपक्रम गेली 37 वर्ष राबवतो आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरी इंटरनॅशनलचं आहे तर आत्तापर्यंत सुमारे 5 मोठी अवॉर्ड्स मिळालेली आहेत. रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर मी जॉईन केलं
आज त्याला 40 वर्ष आली बरोबर. मी रोटरी क्लबचा मेंबर आहे आणि मी आल्या दिवसापासून ॲक्टिव्ह मेंबरच आहे. मी कधीही माझ्या क्लबमध्ये पॅसिव्हली बसलो नाही. 40 वर्ष काही ना काहीतरी जबाबदारी घेऊन मी काम करतो आहे. त्याच्यामध्ये मी सेक्रेटरी झालो, मी पुढे प्रेसिडेंट झालो. 5 प्रेसिडेंट झाल्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये मी अनेक वर्ष विविध जागा मी तिथं काम केलं. त्याच्यामध्ये मी असिस्टंट गव्हर्नरपर्यंत मी सगळ्या पोस्ट बेअर केल्या आणि अत्यंत आत्मविश्वासाने आणखीन हौसेने आणि यशस्वीरित्या मी केल्या. आम्ही आत्तापर्यंत 1, 2, 3 प्रकारची प्रॉडक्ट्स बनवत होतो. तर आता 4थं प्रॉडक्ट किंवा 5वं प्रॉडक्ट, ह्याचा अभ्यास, ह्याचा मार्केट सर्वे, ह्याचा प्रोटोटायपिंग डेव्हलपमेंट हे मी एक ऑलरेडी सुरू केलं आहे. आणि आत्ता आम्ही फक्त 1 किंवा 2 प्रकारच्याच कस्टमर्सना आमचं प्रॉडक्ट सप्लाय करतो किंवा काही विशिष्ट देशांमध्येच सप्लाय करतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कस्टमर्सना आणि जास्तीत जास्त देशांमध्ये सप्लाय करणं हा कंपनीचा पुढचा प्लॅन आहे आगामी 5 ते 10 वर्षाचा माझा. मी शाळा कॉलेजला असताना चित्रकलाही केली, संगीतही केलं, परंतु या व्यवसायामुळे त्याच्याकडे पूर्ण लक्ष देता आलं नाही. तेव्हाच असं ठरवलं की थोडा वेळ मिळाल्यानंतर वयाच्या 60नंतर त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं, आणखीन त्याच्यामध्ये काहीतरी काम करायचं. आणि त्याप्रमाणे मी व्हायलिन माझं थांबलेलं परत आता सुरू केलं आहे. आणि मग आता मी सोलोही व्हायलिन वाजवतो, त्याच्यावरती हिंदी गाणी सादर करतो. त्याचबरोबर आमचा निनाद निकेतन एक ग्रुप आहे, आमचा गोडसे व्हायलिन क्लासचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मी ग्रुप व्हायलिन्स म्हणूनही नियमितपणे त्यांच्याबरोबर जात असतो. आमचे आत्ता काही व्हिडिओसुद्धा आत्ता रिलीज झालेले आहेत. चित्रकलेचंही तसंच आहे. लहानपणी मला आवडायची, पण पुढे वेळ झाला नाही करायला. पण आता विलास कुलकर्णी सर, आणखीन मिलिंद मुळीक फेमस चित्रकार, या दोघांच्याकडेही मी धडे घेतो आहे. आणखीन आता गेले 5-6 वर्ष वॉटर कलर करत असल्याने हातातनं चांगलं काम निघतं आहे. आणखीन चांगलं काम निघतंयपेक्षा ते करताना मला खूप आनंद मिळतो आहे. आणि आता माझ्या कामाच्या बरोबरीने यातही आनंद घ्यायत राहावा असं आता ठरवलेलं आहे मी. पेशन्स, पर्सिव्हिअरन्स आणि कन्सिस्टंट वर्क आणि हार्ड वर्क हे सगळं मी शिरीषकडनं शिकलेलो आहे, शिकतो आहे. जे त्यांनी मला शिकवलं, जे त्यांच्याकडे बघून मी शिकले, तर मला असं वाटतं की हे माझं भाग्य आहे की मी लग्न करून अशा घरी आले आणि सासऱ्यांबरोबर न राहता मी अजून एका वडिलांबरोबर राहू शकते आज. ह्याचा मला फक्त आनंद आहे. शिरीष आज ज्या रीतीने सक्सेसफुल झालेला आहे ते आपण बघताच आहात. आणि त्याच्या ह्या सक्सेसचा मी साक्षीदार आहे आणि त्याचा हा सक्सेस असाच पुढे चालू राहू दे अशी माझी प्रार्थना. आणखीन मला नेहमी असं वाटतं की आपण एखादी गोष्ट करतो, एखादं यश मिळवतो किंवा एखादी उंची गाठतो आयुष्यात, तेव्हा त्याच्यात तुम्ही मात्र करता ते नाममात्र असतं. तुमच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांची त्याच्यामध्ये तितकाच मोठा रोल असतो. तसा या माझ्या सर्व मित्रमंडळींचा, माझ्या नातेवाईकांचा, त्याचबरोबर माझ्या कारखान्यात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माझ्या सहकारी, या सगळ्यांचा रोल तितकाच मोठा आहे की ज्यामुळे आज मी हे यश मिळवू शकलेलो आहे. या सगळ्यांचं मी या निमित्ताने खरोखर आभार मानतो. धन्यवाद. तर हा होता माननीय श्री शिरीष क्षीरसागर यांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा. चला तर मग आता भेटूयात पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.